नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, मागचे बरेच दिवस झालं माझं बऱ्याचशा लोकांसोबत बोलणं झालं आणि कसं आहे माहिती आहे का, जे लोक स्वतःला खूप आध्यात्मिक समजतात, परमार्थिक समजतात किंवा स्वतःला खूप धार्मिक समजतात ना, अशा लोकांसोबत माझं थोडंसं इंटरॅक्शन झालं आणि त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी जे गोष्टी करतायत ना, त्या गोष्टींमध्ये फ्लॉज आहेत। पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ते लोक त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहेत। त्यांचं जे काही रेग्युलर आयुष्य बनलं आहे किंवा ते जे गोष्टी करतायत त्यांच्या आयुष्यामध्ये ना, त्यांना वाटते की त्याच गोष्टी बरोबर आहेत, त्यामुळे ते बाकीच्या गोष्टी ऐकायला किंवा समजून घ्यायला तयार देखील नाही आहेत। आणि होतं आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या इन्फ्लुएन्समध्ये जातो ना, त्यावेळेस मग आपल्याला स्वतःची बुद्धी राहत नसते, आपण विचार नाहीत करत, तो जो व्यक्ती सांगत असतो ना त्याच गोष्टींना आपण ॲज इट इज फॉलो करत असतो। पण कसं असतं माहिती आहे का, जर आपण चुकीच्या मार्गाने जर आयुष्यामध्ये पुढे गेलोत ना, तर मग आपण चुकीच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो। इनफॅक्ट काय होतं माहिती आहे का, आपण भरपूर लांब जातो पण भेटत काहीच नाही। मग जो आपला वेळ खर्च झालेला असतो ना, तो आपल्याला मिळत नाही। आणि कधी कधी काय असतं माहिती आहे का, जर सपोज आपल्याला एखादा व्यक्ती सांगायला आला की तुझ्या मार्गाने जातोय ना, तो मार्ग थोडासा चुकीचा असू शकतो, त्याबद्दल थोडासा विचार कर, त्यावेळेस मग काय होतं माहिती आहे का, आपल्याला त्या व्यक्तीचा तिरस्कार यायला लागतो। कारण कसं असतं माहिती आहे का, आपल्याला जर कोणी अडवलं ना, तर ते आपल्याला आवडत नसतं। आपली जी मान्यता आहे ना, त्या मान्यतेला जर कोणी प्रश्नचिन्ह केलं ना, तर ते आपल्याला खपत नसतं। आपण त्या व्यक्तीचा रिवोर्ड करायला लागतो, त्याच्यासोबत भांडण करायला लागतो। पण कसं असतं माहिती आहे का, ज्या पण व्यक्तीला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, ज्या पण व्यक्तीला ॲक्च्युअलमध्ये आतून ग्रो करायचं आहे, त्या व्यक्तीला योग्य गुरु मिळणं खूप महत्त्वाचं असतं। पण खरं सांगू का, जो व्यक्ती खरा असतो ना, तो आपल्याला आवडत नसतो। आणि दुसरी गोष्ट अशी असते की जोही व्यक्ती खरा असतो ना, तो आपल्याला जवळ करत नसतो। कारण कसं असतं माहिती आहे का, तो ज्या लेवलला आयुष्य जगत असतो ना, त्या लेवलला आयुष्य जगण्याची आपल्यामध्ये क्षमता नसते, त्यामुळे तो आपल्याला जवळ करत नसतो। पण आपण समाजामध्ये जर बघितलं ना, जे लोक प्रसिद्ध आहेत, ज्यांना ऑलरेडी संपूर्ण समाज मानतोय ना, त्या लोकांच्या आपण पाठीमागे जात असतो। आपण त्या व्यक्तीचे शब्द नाहीत बघत, त्या व्यक्तीचं कधी पडतावा नाही घेत, त्या व्यक्तीची कधी परीक्षा नाहीत घेत, आपण संपूर्ण मॉबकडे बघतो। जर एवढी लोक जर त्याला फॉलो करत असतील तर तो काय चुकीचा असेल का, किंवा त्याचे 2-4 चमत्कार आपण देखील ऐकलेले असतात आणि त्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या इन्फ्लुएन्समध्ये जातो। पण ह्या गोष्टीने काय होतं माहिती आहे का, आपला मार्ग चुकत असतो। जो ॲक्च्युअलमध्ये जो खरा गुरु असतो ना, तो आपल्याला जवळ करत नसतो, तो त्याचा संपूर्ण वेळ स्वतःच्या अभ्यासासाठी देत असतो, लोकांमध्ये येतो पण कामापुरतं येत असतो, जेवढी गरज आहे तेवढंच। नाहीतर मूर्ख लोकांच्या नादी लागायला त्याकडे वेळ नसतो। आणि जर जवळ करायचं असेल ना, तर तो आपली परीक्षा घेतो। जर त्याला वाटलं की हा व्यक्ती ॲक्च्युअलमध्ये त्या पद्धतीचा आहे, तरच तो आपल्याला जवळ करतो, अदरवाईज तो आपल्याला जवळ नाही करत। आणि जवळ जाण्यासाठी ते आपल्यामध्ये नम्रता, ते आपल्यामध्ये कॅपेबिलिटी असणं खूप महत्त्वाचं असतं। आणि जेव्हा पण आपल्याला गुरु करायचा असतो ना, त्यावेळेस आपण देखील गुरुची परीक्षा घेणं, गुरुला तपासणं खूप महत्त्वाचं असतं। कसं असतं माहिती आहे का, जोही गुरु आपल्याला आशीर्वाद देतो, खूप काही आश्वासनं देतो ना, तो गुरु खोटा असतो। पण जो गुरु आपल्याला सत्य सांगतो, तो ॲक्च्युअलमध्ये खरा गुरु असतो। कारण एकांतामध्ये गाथा जन्माला येत असते, एकांतामध्ये ज्ञानेश्वरी जन्माला येत असते। लोकांतामध्ये राहून सामाजिक क्लेश पसरवला जातो, सामाजिक द्वेष पसरवला जातो। जे काही दंगली किंवा जे काही युद्ध होत आहेत ना, हे लोकांतामध्ये घडत असतात। तिथं ज्ञान नाही सांगितलं जात, तिथं आपल्याला भडकवलं जातं, आपल्याला आतून छोटं केलं जातं, आपल्याला आयुष्यभर गुलाम बनवलं जातं। पण असे जे गुरु असतात ना, अशा गुरूंपासून आपण लांब राहणं खूप महत्त्वाचं असतं। जो गुरु आपलं कल्याण करतो, जो गुरु आपल्याला मोठं करतो, जो गुरु आपल्या स्वत्वाची आपल्याला जाणीव करून देतो, तो ॲक्च्युअलमध्ये खरा गुरु असतो। पण जो गुरु आपल्याला आयुष्यभर शिष्य ठेवतो, जो गुरु आपल्याला आयुष्यभर अज्ञानात ठेवतो, आपली सेवा करायला लावतो ना, तो ॲक्च्युअलमध्ये खरा गुरु नसतो। पण प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, आपल्याला ह्या गोष्टीच कळत नाहीत। आपण ज्या व्यक्तीच्या पाठीमागे जातोय, तो व्यक्ती आपल्याशी एक्झॅक्टली कसं वागतोय, त्या गोष्टीची पडताळणी घेणं खूप गरजेचं असतं। त्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून आपण मोठे होतोय का, आपलं आयुष्य मोठं होतंय का, आपल्या आयुष्यामध्ये आनंद येतोय का, आपल्याला भगवंताचा अनुभव होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या असतात। पण जर आपण अशा गुरूंच्या सानिध्यात गेलो ना, तर आपण आयुष्यभर अंधारात राहतो, आयुष्यभर अज्ञानी राहतो, आपला उद्धार नाही होत, आपण मोठे नाहीत होत। आयुष्यभर आपल्याला तो एक भ्रम असतो की मी आध्यात्मिक आहे, मी धार्मिक आहे वगैरे वगैरे, पण आतून आपला उद्धार झालेला नसतो। पण ते गुरु चूज करणं हे सगळ्यात कठीण काम आहे सध्याच्या आयुष्यामध्ये। गुरु चुकला ना, आयुष्य चुकतं। आणि हल्ली समाजामध्ये जर बघायचं झालं ना, कोणी कोणालाही गुरु बनवतोय। ज्या व्यक्तीचे सगळे 2 नंबर धंदे आहेत ना, त्यांना सुद्धा गुरुपौर्णिमेला पूजलं जाते। पण तो भाग वेगळा। पण जे लोक स्वतःला चांगलं दाखवून समोरच्याचा यूज करत असतील, त्याचं शोषण करत असतील, त्याचा वेळ वाया घालवत असतील ना, अशा गुरूंपासून सावध होणं खूप महत्त्वाचं असतं। आणि जेव्हा पण आपल्याला गुरु करायचा असतो किंवा एखाद्याला फॉलो करायचं असतं ना, त्यावेळेस त्या माणसाचे शब्द बघा, त्या माणसाचं बोलणं बघा, त्या माणसाचं लिखाण बघा, त्या माणसाचं आचरण बघा। जर तिथं
जर त्या आचरणामध्ये आपल्याला शुद्धता जाणवली, जर त्या आचरणामध्ये आपल्याला जर ते प्रतिभा जाणवली, तर त्या गुरुला आपण फॉलो करायचं असतं. अदरवाईज आपल्याला कोणी कितीही चांगलं बोललं, कितीही चांगला आशीर्वाद दिला, कितीही गोड बोललं ना, त्याच्या जवळ नाही जायचं. जो गुरु आपला अनालिसिस न करता, आपला अभ्यास न करता आपला आशीर्वाद देतो ना, तो बाजारू असतो. आणि समाजामध्ये असे भरपूर लोक आहेत आता सध्या जे लोकांना भटकवत आहेत, त्यांना आयुष्यभराचे गुलाम बनवत आहेत. जिथं आपला उद्धार होतो, जिथं ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ज्ञान मिळतं, जिथून आपलं कल्याण होतं, आपला उद्धार होतो ना, अशा गुरुजवळ जावा. आणि खरं सांगू का, जो ॲक्च्युअलमध्ये खरा गुरु असतो ना, तो आपल्या शिष्याला स्वतःपेक्षा मोठं करत असतो, त्याची भगवंतासोबत ओळख करून देत असतो. तो खरा गुरु असतो. आणि जर असा गुरु आपल्याला आयुष्यामध्ये भेटला ना, तर आपलं कल्याण होतं. अदरवाईज जर आपण चुकीच्या मार्गाने गेलो, जर सगळ्या चुकीच्या गोष्टी आयुष्यभर केल्यात ना, तर आपल्याला भेटत काहीच नाही. विनाकारण आपलं आयुष्य वाया जातं. आणि ज्या गोष्टी आपल्या डोक्यात बसलेल्या असतात ना, त्या गोष्टींना बाहेर काढणं हे शक्य नसतं. आपण त्याच गोष्टींना बरोबर म्हणत असतो, त्याच गोष्टींसाठी लढत असतो, पण त्या गोष्टींना कधी क्वेश्चन नाहीत करत. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये पुढं नाहीत जात. कारण आपल्या आयुष्यामध्ये तो एकच व्यक्ती असतो जो आपल्याला योग्य वाट दाखवत असतो. पण जर तो वाटाड्यात चुकीचा असेल ना, तर मग आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.